कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भामध्ये. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. गाव पातळीवर या निवडणुका खूप महत्वाच्या. अशाच अनुषंगाने आपण गौळवाडीमध्ये आलेलो आहे. कळाव जिल्हा परिषदेसाठी जे आहे ते परिवर्तन आघाडी आणि बाबू घारे यांचं जे आहे ते मैदानात उतरले दिसून येते. तसेच पवाळी जे आहे त्या उमेदवार आहेत पंचायत समिती. याच अनुषंगाने आपण बाबू घारे गावोगावी जाऊन प्रचार करतायत. परिवर्तन आघाडीचे सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सर, तुमच्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. परिवर्तन आघाडीचं नेमकी काय स्थिती आहे सध्याची? नमस्कार सर्व मतदार बंधू आणि भगिनींना. परिवर्तन विकास आघाडीचे कर्जतमध्ये खूप चांगल्या प्रकारे आता परिस्थिती आहे. लोकांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येकाला विनंती करत आहोत की परिवर्तन विकास आघाडीला मतदान करा. घराघरातून माणसं निघून आमच्याबरोबर प्रचाराला खांद्याला खांदा लावून गावामध्ये फिरत आहेत. खूप चांगली लाट या कर्जत तालुक्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीची आलेली आहे आणि जवळजवळ माझा अंदाज तरी आम्ही 6-0 आणि 12-0 असं 100% इथे कर्जत तालुक्यामध्ये विजय मिळू. विरोधकांनी तुमच्यावर आता आरोप केले, जे कामेरी उमेदवार आहेत ते तुम्ही शेतकऱ्यांची जागा जमिनी चिरमिंड्या केलेला असा त्यांचा आरोप आहे. खरोखर तुम्ही जागा लुटल्या? एक जरी असं काही प्रकार उघडकीस झाला तर उद्यापासून माझा प्रचार मी थांबवेल आणि मी घरी बसवेल. हे त्यांचे थोतांड आरोप आहेत. हा त्यांचा धंदा आहे. जे काही प्रतिस्पर्धी आमच्या सुषमाताईच्या विरोधात आहेत, तुम्ही विचारलेला प्रश्न म्हणून मी उत्तर देतो. आता त्यांनी किती लोकांच्या जमिनी कडावमध्ये कशा घुरसरणी ढापलेल्या आहेत त्याचा पहिले त्यांनी शहानिशा करावी. त्याच्यानंतर मी थेट बोलणारा माणूस आहे. आमदार साहेबांनी त्यांचा जो फार्म हाऊस आहे तो फॉरेस्टच्या जागेमध्ये किती अतिक्रमण करून बांधलेलं आहे त्याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं. कोणाकोणाचे पैसे त्यांनी ढापलेले ते आम्ही जाहीर करू. आता परत जर ते बोलले तर मी पुढच्या गोड बोलणारा उमेदवार नको असं म्हणतात. गोड बोलणारा उमेदवार नको. कसं आहे, त्यांची दंडुकशाही या मतदारसंघामध्ये चालली ती आम्ही मोडून काढण्यासाठीच आमची परिवर्तन विकास आघाडी या कर्जतमध्ये स्थापन केलेली आहे आणि लोक आम्हाला भरभरून यश देणार, त्यात काही तिलमात्र शंका नाही. मॅडम, आपल्या पंचायत समिती काय बोलाल, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? खूप छान प्रतिसाद मिळतोय असं बोल. रंजना जुळे सुद्धा महिला काँग्रेस अध्यक्ष आहेत, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या. काही प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहेत, महिलांची तोप घेऊन चाललेला आहे. काय प्रतिसाद मिळतोय, कशा प्रकारच्या महिला निवडणुकीत रिंगणात आहेत? अगदी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळपासून आम्ही भालिवडी ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात केलेली आहे प्रचाराची आणि आता आम्ही गौळवाडीमध्ये आहोत. अगदी आपण जर पाहिलं तर सकाळपासून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. महिलांबरोबर ज्येष्ठ श्रेष्ठ जे बुजुर्ग आहेत त्यांचा सुद्धा आशीर्वादही मिळत आहे आणि त्याचबरोबर युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी दिसतो. युवकांचा प्रतिसाद मिळतोय. आपल्यासोबत नेते आहेत. सर, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे? बाबू घारेंना प्रतिसाद मिळतोय का? बाबू घारे आणि सुषमाताई पवाळी यांना आम्ही परिवर्तन आघाडीतून सगळे एकत्र येऊन अतिशय म्हणजे त्यांचा प्रचार करतोय. कारण का दोन्ही उमेदवार आमच्या परिचित आहेत, कामसू आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे त्यांच्या पाठीशी असे आम्ही गावी देतो. चांगला प्रतिसाद आपण पाहू शकता. हा बॅनर खूप महत्वाचा आहे. अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली जो बॅनर आहे परिवर्तन आघाडीच्या तो आपल्याला दिसतोय. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जो आहे तो बॅनर आपल्याला दिसून येत आहे. अजित पवारांचं काल दुःखद निधन झालं. श्रद्धांजली राज्य सरकारकडून सर्व महाराष्ट्रातल्या हे लोकांनी वाहिली. आता मात्र जे परिवर्तन उमेदवार घेताना अजित पवारांचं काम आणि भावपूर्ण श्रद्धांजली जे आहे ते परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांकडून दिली जात आहे. माझ्यासोबत माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे आणि मी विकास मिरगणे, विकासनामा, गौळवाडी, कर्जत, रायगड. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.